मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवा वर्गाला हक्काच्या कायम रोजगाराच्या आशेचा किरण दाखवला। मात्र 11 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर युवा शक्ती पुन्हा बेरोजगार झाली असून महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे। या विरोधात राज्यभरात आजवर 13 आंदोलनं करण्यात आली। तरीही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आक्रमक झाली असून येत्या 12 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय। राज्यात पार पडलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेपाठोपाठ युवा वर्गासाठी कौशल्य विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राबवली। तसंच 10 लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतिमाह 6,000 आणि 10,000 मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचं आश्वासन केलं होतं। त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेले तब्बल 1,75,000 प्रशिक्षणार्थी आज घडीला प्रशिक्षित बेरोजगार झाले आहेत। सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं असून लाडक्या बहिणीच्या भावानं अर्थात एकनाथ मामानं एक प्रकारे आपल्या भाच्या-भाचींना फसवल्याचा आरोप चाकूरकर यांनी केला आहे। तेव्हा या बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधनात दुप्पट वाढ करावी, रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनात करावा आदी मागण्यांसाठी रविवारी 12 ऑक्टोबर रोजी 36 जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार चला एकनाथ मामाच्या गावाला जाऊया असं आंदोलन छेडून एकनाथ मामाच्या ठाण्यातील घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा बालाजी पाटील चाकूरकर यांनी दिला आहे। ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी 12 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे। या मोहिमेत ग्रामीण भागासह बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रांचाही समावेश असून 5 वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देऊन पोलिओमुक्त समाज या उद्दिष्टाकडे वाटचाल होणार आहे। ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने या मोहिमेसाठी व्यापक नियोजन केले। या मोहिमेसाठी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती शिंदे यांनी समन्वय साधला असून ठाणे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकत्रित सहभाग या मोहिमेत आहे। जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे तसंच सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सर्व पालकांना आवाहन केले। प्रत्येक बालकाला पोलिओच्या लसीचे 2 थेंब देणे ही सर्वांची जबाबदारी आहे। लसीकरणाद्वारेच आपण आपल्या मुलांचे आणि देशाचे भविष्य सुरक्षित करू शकतो। सर्व पालकांनी आपल्या बालकांना नजीकच्या लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओ लसीकरण करून घ्यावं असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलं आहे। सरन्यायाधीश अवमाननेमागे राकेश किशोरवर द्वेषद्रोह दाखल करण्याची ठाण्यातील आंबेडकरी संघटनांची मागणी। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। तसंच त्याने या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही। ही कृती म्हणजे संविधानावर हल्ला आहे। सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाला विरोध केलाय। त्यांच्या शिकवणीमुळेच राकेश तिवारी या वकिलाने हे कृत्य केलंय असा आरोप करत संघावर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केली आहे। यावेळी राजाभाऊ चव्हाण आणि भास्कर वाघमारे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद घेऊन अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता। हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं केली। यावेळी कार्यकर्त्यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली।
आज दुपारी कोर्टनाका येथे संविधानप्रेमी नागरिकांनी तसंच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी नानासाहेब इंदिसे यांनी सोमवारी राकेश किशोर या वकिलानं सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचा, सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान असल्याचं सांगितलं। आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाही हेच स्पष्ट होत आहे। हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्याय व्यवस्थेवर नव्हता तर तो बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर याने हे कृत्य केल्याचा त्यांनी आरोप केला। तर भास्कर वाघमारे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा राज्य शासनाने त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता। यावरून मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचं या लोकांना मान्य नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध करतो। ही घटना फक्त व्यक्ती म्हणून न पाहता न्याय व्यवस्थेवर केलेला हल्ला असल्याचं वाघमारे यांनी सांगितलं। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ठाण्यातील गडकरी रंगायत नाट्यगृहात मंगळवारी अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। आपल्या देशाची ही संस्कृती नाही, हे कृत्य अशोभनीय आहे। या प्रकाराचा आपण निषेध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। ही आपली देशाची संस्कृती नाही। खऱ्या अर्थाने आपण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत। त्यामुळे याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे। अशा प्रकारचं कृत्य करणं हे निंदनीय आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार असलेले भूषण गवई साहेब यांच्यासारखा अतिशय आपण रामशास्त्री प्रभूंचा दाखला देतो। त्यामुळे भारताचे सर्वोच्च पदावर बसलेले असताना देखील त्यांची जी काही विनम्रता आहे, त्यांच्या वागण्यामध्ये जी काही शालीनता आहे आणि त्यांचा विनम्रपणा जो आहे आपल्याला वेळोवेळी दिसून येतो। ते जेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान केला त्यावेळेस विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आम्ही जवळून पाहिलं की नावाने ओळखणारे भूषण गवई साहेब पाहिले आम्ही आणि सगळ्यांसोबत अतिशय मनमिळावू स्वभाव आणि सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची त्यांची जी काही हातोटी आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या उच्च पदावर असताना देखील एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना ओळखीचा भेटला तरी सुद्धा त्याला नावाने जवळ करून त्याच्यासोबत फोटो काढताना आम्ही पाहिलं। त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वावर अशा प्रकारचं कृत्य करणं हे अशोभनीय आहे आणि मी म्हणून पुन्हा एकदा मी झालेल्या प्रकारची निषेध करतो झालेल्या प्रकाराचा आणि अशा प्रकारचं कृत्य बिलकुल आपल्या देशामध्ये कुणी खपवून घेणार नाही। स्वतः खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील याची गंभीर दखल घेतली आहे। सर हिंदी बता दीजिए। राज्यातील वीज ग्राहक आणि जनतेच्या हितासाठी वीज कर्मचारी संपावर। महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी, टोरंटो आदी खासगी भांडवलदारांना वीज वितरणाचा मागितलेले परवाने देण्यास विरोध, महावितरण कंपनीतील पुनर्रचना, कामगार कपात, 329 विद्युत उपकेंद्र खासगी ठेकेदारांना चालवण्यास देणं
महानिर्मिती कंपनीचे 4 जलविद्युत केंद्रांचं खाजगीकरण करणं, महापारेषण कंपनी 200 कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणं, पारेषण कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणं, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणं, लाईन स्टॉप आणि इतर कर्मचाऱ्यांचे कामाचे 8 तास निश्चित करणं, पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या संघटना कृती समितीनं 72 तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून आजपासून 0 तासापासून निर्मिती, पारेषण आणि वितरण वीज कंपन्यांमधील 85,000 कामगार संपावर गेलेत. संपास प्रचंड प्रतिसाद राज्यभर मिळत आहे. महावितरण कंपनीत वाढलेली वीज ग्राहक संख्या लक्षात घेऊन वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याकरिता शाखा, उपविभाग आणि विभागीय कार्यालयांची निर्मिती करावी, महावितरण कंपनीने विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे मिळावे आणि महसुलात वाढ व्हावी, वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळावी यासाठी हा संप करण्यात येत आहे. या संपामध्ये कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगार यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत. 2021 मध्ये राज्यातील एकूण ग्राहकांची संख्या 2,89,00,000 होती. एकूण उपविभाग 638 होते, तर एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 81,696 होती. तरीही महावितरणचं व्यवस्थापन कंपनीनं तयार केलेल्या आकृतिबंधानुसार संघटनात्मक रचना निर्माण करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचारी आणि अभियंते यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढलाय. त्याचाच परिणाम वीज ग्राहक सेवेवर झाला आहे. 2025 पर्यंत वीज ग्राहकांच्या संख्येत 3,17,00,000 वाढ झाली आहे. मात्र वाढीव वीज ग्राहकांना सेवा देण्याकरिता एकूण 648 उपविभाग आहेत. या विभागात कर्मचारी आणि अभियंते यांची मंजूर पदं 81,900 आहेत. बऱ्याच मंजूर पदांवर कंत्राटी पद्धतीनं कामगारांची भरती करून कामकाज चालवण्यात येत आहेत. महाराष्ट्रात लाखो वीज ग्राहकांनी असलेले शाखा आणि उपविभाग मोठ्या संख्येने आहेत, परंतु महावितरण व्यवस्थापनानं नवीन व्यवस्था उभारण्यासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे वाढलेल्या वीज ग्राहकांना योग्य, तत्पर आणि कार्यक्षम देण्याकरिता व्यवस्थापनानं प्रथम शाखा, उपविभाग कार्यालयाची निर्मिती करावी, अशी कृती समितीची मागणी आहे. मी कामगार एकता कमिटीच्या तर्फे ही गोष्ट मांडतोय की सरकार असं खोटं पसरवत आहे की जनता कामगारांच्या विरोधात आहे आणि कामगारांच्या आणि विद्युत कामगारांच्या विरोधामध्ये जहर पसरवण्याचं काम सरकार करतंय उपभोक्त्यांच्या मध्ये. पण हे बरोबर नाही. उपभोक्त्यांना सुद्धा नीट कळून चुकलेलं आहे की खाजगीकरण त्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे, हितविरोधी आहे आणि म्हणूनच अनेक जनसंघटना, सामाजिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देतात. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननी डिक्लेअर केला पाठिंबा, ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनने पाठिंबा डिक्लेअर केला आहे, कामगार एकता कमिटीने डिक्लेअर केला आहे, तसंच अनेक ठिकाणी महाराष्ट्रात डिक्लेअर केला आहे. हे पण आपल्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.